नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात चमत्कार घडलेला आहे. सायलीला अशी भन्नाट आयडिया आलेली आहे की त्यामुळे सगळ्यांचंच आयुष्य बदलणार आहे. मित्रांनो, आता इथे सगळेजण सायली, अर्जुन म्हणजे सगळ्यांना सचिनला समजून सांगत आहे. तिकडे सायली अस्मिताला समजून सांगत आहे आणि इकडे बाबा आणि अर्जुन सचिनला समजून सांगत आहे की अस्मी खूप काय बोलतात ना, हट्टी आहे. तिला दुखावलेलं बिलकुल सहन होत नाही, ती इमोशनल आहे. आणि सचिनही बोलत आहे की मी तिला समजून घ्यायचा नक्कीच प्रयत्न करेल, मला थोडा वेळ द्या. पण आता त्या अर्जुनला आणि बाबांना कोण सांगणार की सचिनचं ऑलरेडीच अफेअर चालू आहे, त्यामुळे त्याला अस्मिताला वेळ देता येत नाही आणि म्हणून ती बिचारी चिडचिड करत आहे. इकडे सायली तिला समजून सांगत आहे. मित्रांनो, आता या सचिन आणि साक्षीचा अफेअर कधी बाहेर येणार कुणास ठाऊक. पण इकडे आता नागराजचं भांडं तर मात्र नक्कीच फुटणार आहे. कारण इथे अर्जुन आणि सायली आता जेव्हा बेडवर बसून म्हणजे काय बोलतात ना, गप्पा मारत असतात, तेव्हा सायली त्यांना म्हणजे त्यांचं खूप छान चालू असतं, एकमेकांना चिडवत असतात. ती बोलत असते की माझी वकील फार स्मार्ट आहे, तर ते अर्जुन म्हणत असतो की माझी वकील बाई काही कमी नाही. आणि इतकं छान ते हसत हसत असतात, खेळत असतात, एकमेकांना चिडवत असतात. आणि मध्येच सायलीच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया येते. तर आता सायली बोलते की अर्जुन ऐक ना, मला एक तुला सांगायचंय. अर्जुन बोलतो की बोल ना सायली. तेव्हा सायली बोलते की बाबू ट्रक चालवत होता, परंतु त्या ट्रकचा मालक तर दुसराच कुणीतरी असेल ना, ते बाबूचा थोडीच ट्रक असेल. आपण त्या ट्रकच्या मालकाला शोधलं तर अर्जुन बोलतो पण आता काय फायदा, 22 वर्षापूर्वीची केस आता ओपन करून काय फायदा. तेव्हा सायली बोलते तेव्हा पोलिसांना ज्या गोष्टी सापडल्या नाही कदाचित ते आपल्याला सापडतील. मित्रांनो, खतरनाक क्लू आलेला आहे. इकडे आता नागराजला प्रतिमाने काय बोलतात ना, सक्त ताकीद दिली, जर रात्रभर घराबाहेर थांबला तर तुला उद्या घरात घेणार नाही. आणि नागराज तरीही रात्रभर घराबाहेर थांबला, त्यामुळे सुमन त्याला विचारत आहे की तुम्ही रात्रभर घराबाहेर थांबला होता, तुम्हाला सांगूनही तुम्ही थांबला होतात ना. तर इकडे आता सायली आणि अर्जुनच्या डोक्यात भन्नाट आयडिया आल्यामुळे आता अर्जुन तिला बोलत आहे, हो जर आपल्याला ट्रकचा ओनर सापडला तर आपल्याला ओनरही सापडेल आणि प्लस त्याला सुपारी कोणी दिली तोही सापडेल, कदाचित आपल्याला हे केसच्या मुळाशी जाता येईल. मित्रांनो, खरंच हे वकील म्हणजे अर्जुन वकील आहे मान्य आहे, परंतु सायली वकील नसून सुद्धा माहित नाही ती वकील आहे की नाही, परंतु ती एवढी भारी डोकं चालवते ना की असं वाटतंय की अर्जुनपेक्षा ती जास्त स्मार्ट आहे. प्रत्येक वेळेस अर्जुनला प्रत्येक सोल्युशन मधून ती कायम बाहेर काढत असते. खरंच अशी बायको जर सोबत असेल ना, तर वकील कोणतीही केस हरूच शकत नाही. कारण पुराव्याच्या मुळाशी कसं जायचं, केस कशी पडताळायची हे तर सायली शिकवत आहे अर्जुनला. मित्रांनो, खरंच अशी बायको सगळ्यांनाच असायला हवी. काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.